नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलर मध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक अशी कथा। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा कथेला सुरुवात करूया। निशा सोनटक्के यांची हताशी कथा आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे। रात्री 9:30ची वेळ। मी ऑफिसमधून घरी येत होतो। अंधाऱ्या गल्लीतून मधून खांबावरचे लाईट गेलेले, त्यामुळे बिल्डिंगमधून घरातून येणारा प्रकाश रस्त्यावर पडत होता। टीव्हीवर सिरियलची टायटल सॉन्ग ऐकायला येत होती। माझ्या मात्र पायात त्राण राहिले नव्हते, अगदी हलके वाटत होते। मी माझे घर शोधत होतो। एका घरासमोर मी उभा राहिलो आणि तेवढ्यात आई बाबा कधी येणार हे वाक्य ऐकून आवाज ओळखीचा वाटला। मी आत शिरलो। दरवाजा उघडाच होता। दारात उंबऱ्यावर भांडे पालथे घातले होते। बाबा आले। मुलगा नाचत होता। मला खूप हायसं वाटलं। मुलगा प्रगती पुस्तक घेऊन आला, पण मला ते हातात घेता येईना। बाबा बघा ना, मॅथ्सचे मार्क्स। हातून बायको आली। अगं बाई, आलात तुम्ही? उशीर झाला हो। माझ्या पाठीवरची बॅग तिने काढून ठेवली। पाणी वाढायला घेते। खूप दमलात वाटतं, आधी जेवून घ्या। ती आत जाणार तोच मी बोललो, अनु एक बोलायचं आहे, आधी जेवून घ्या। तोच दारावरची बेल वाजली। अनुनेच दार उघडले। दारात पोलीस। हे घर अजित अभ्यंकर? हो, काय झाले? मॅडम, त्यांचा ॲक्सिडेंट झालाय, ते सिटी हॉस्पिटलला आहेत, तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल। अहो काहीतरी काय बोलताय? हे काय ते घरीच आहेत? तिने चटकन मागे वळून बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले। मला ती दिसत होती, पण तिला मी दिसत नव्हतो। किती विचित्र सिच्युएशन आहे। ती मला घरभर शोधत होती, जोरजोरात रडत होती। पोलीस तिच्या हातात माझी बॅग देतात। तेवढ्यात ती म्हणाली, कसे शक्य आहे? तेच आले होते, मीच बॅग काढून ठेवली। ती तुमच्याकडे कशी? ती नाईलाजाने पोलीस व्हॅनमधून मुलाला घेऊन दवाखान्याकडे जायला निघाली। मी व्हॅन मागे धावत होतो, हाका मारत होतो, पण मी तिला दिसत नव्हतो। माझी हाक तिला ऐकू येत नव्हती। आता मी दररोज 9:30 वाजता घर शोधत असतो। बायको मुलाचा अभ्यास घेत असते। माझी तिला चाहूल लागते का? ती नेहमी विचारते, कोण आहे? पण मी बोलू शकत नाही। तिला दिसतच नाही। मी आतही जाऊ शकत नाही। बाहेरच उभा राहून घराकडे बघतो। कुत्रे माझ्याकडे बघून रडत असतात। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अशाच कथा आणि चित्तथरारक अनुभव मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। धन्यवाद।